नमस्कार. आजच्या व्हिडिओत आपण माहिती घेणार आहोत ती बाळाच्या 5व्या दिवशी केल्या जाणाऱ्या 5वी पूजनाची. भारतीय संस्कृतीत जीवनाच्या विविध टप्प्यांवर वेगवेगळे विधी आणि संस्कार केले जातात. त्यापैकीच एक आणि जन्मानंतर सर्वप्रथम होणारा विधी म्हणजे 5वी पूजन, सटी पूजन. मनुष्याच्या जन्माच्या 5व्या दिवशी सटवाई देवी मानवाचं भविष्य त्याच्या कपाळावर लिहिते असं म्हटलं जातं, किंवा याच दिवशी देवी मानवाच्या ललाटीची रेखा आखते असंही म्हटलं जातं. म्हणूनच जन्माला आलेल्या बालकाला कोणतीही बाधा होऊ नये, त्याला चांगले आरोग्य, उज्ज्वल भविष्य, उत्तम आयुष्य लाभावे या हेतूने सटवाई देवीचा आशीर्वाद मिळावा म्हणून मनोभावे ही पूजा केली जाते. काही ठिकाणी या पूजेला सटी पूजन असेही म्हणतात. सटी म्हणजे सटवाई, सटवी, षष्ठी, रानसट, रानसटी, छटी अशा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने पूजली जाणारी ही देवता मातृदेवता म्हणूनच पूजली जाते आणि 6व्या महिन्यानंतर बाळालाही दर्शनाला नेले जाते. कश्यप संहितेनुसार ही देवता शिवपुत्र कार्तिकेयाची बहीण असा उल्लेख आढळतो. तर काही ग्रंथात या देवतेचा उल्लेख सृष्टीरचेत्या ब्रह्मदेवाची मानसकन्या म्हणून आढळतो. सृष्टीच्या म्हणजेच मूळ प्रकृतीच्या 6व्या अंशापासून ही प्रगट झाली म्हणून संस्कृतमध्ये या देवतेचा उल्लेख षष्ठी असा आहे. याचाच पुढे सठी, सटी, सटवी असा अपभ्रंश झाल्याचे आढळते. एक क्रोधिष्ट देवता म्हणूनही या देवतेचा उल्लेख काही ठिकाणी येतो. त्यामुळेच बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनोभावे घरच्या रीतिरिवाजानुसार, प्रथेनुसार किंवा प्रथा परंपरा माहीत नसल्यास जमेल तसे माहिती घेऊन भक्तिभावाने बाळाचे भविष्य लिहिणाऱ्या देवीचे पूजन करून बाळाचं संरक्षण करणारी जन्मदात्री देवी जिवितीची प्रतिमा पूजन करून गळ्यात बांधली जाते. बाळाच्या उज्ज्वल भविष्याचा, आरोग्याचा देवीकडून आशीर्वाद घेऊन बाळाच्या भविष्याची दिशा ठरवणारा हा दिवस आईला मानसिक आधार देतो, सकारात्मक ऊर्जा देतो आणि कुटुंबात आनंदी, प्रसन्न, सात्विक वातावरण निर्मिती करतो यात शंका नाही. आता हे पूजन कसे करायचे ते पाहूया. सर्वत्र शक्यतो सायंकाळी हे पूजन केले जाते, पण काही ठिकाणी रात्री 12 वाजता म्हणजे 6व्या दिवशीच्या सुरुवातीला करतात. कुठे सुपात तर कुठे दगडी पाटा वरवंट्यावर केली जाते. पण दगडी पाटा वरवंटा नसेल तर साध्या पाटावर, चौरंगावरही करायला काहीच हरकत नाही. पूर्वी बाळंतिणीच्या खोलीत किंवा मोरीत म्हणजे नानी घरात करत. त्यावेळी मोठमोठी नानी घरं असायची म्हणून करत असावेत. आता ते शक्य नाही. खोलीत शक्यतो पूर्व पश्चिम असा कोपरा पाहून पूजेचा पाट मांडावा. पाटावर लिंबाच्या झाडाची पाने अंथरावी. सटवाई देवीचा फोटो अथवा कागदावर हाताने काढून तो कागद ठेवावा. बाजारात 5वीचा पुडा मिळतो. त्यात हळकुंड, वेखंड, जायफळ, मायफळ, खारीक, मुरड शेंग, सागरगोटा, हिरडा अशा बाळगुटीला लागणाऱ्या वस्तू, तसेच कागदी पाळणा, जिवितीची प्रतिमा. ह्या पुड्यात येणारी प्रतिमा अगदीच हलकी असते. फक्त पूजन करण्यासाठी या प्रतिमेचा उपयोग करावा. मात्र बाळाच्या गळ्यात बांधायला वेगळी सोने किंवा चांदीची आणावी. 5 लिंब, 5 कणकेचे दिवे, बाळाचं प्रतीक म्हणून वरवंट्याला टोपी बांधून ठेवावी. त्याच्याच बाजूला कागद, लेखणी ठेवावी. चमचाभर दुधात हिंग घालून ठेवावा. हा हिंगाचा अंगारा बाळंतिणीला व बाळाला लावावा. समोर एक दिवा रात्रभर तेवत ठेवावा. नैवेद्याला बाळंतिणीसाठी केलेला वरण भात, मूग डाळीचा उकडीचा म्हणजे शिजवलेला ढोकळा, वडा, ताज्या दह्याची कढी, मेथीची सुकी भाजी, पोळी, खीर याचाच नैवेद्य दाखवावा. किंवा केळी, खीर, साखर, लाडू, फळं इत्यादीपैकी कुठलाही दाखवला तरी चालतो. घरातील ज्येष्ठ स्त्रीने पूजन करावे. बाळंतीण दवाखान्यात असेल तरीही घरीच पूजन करून घ्यावे आणि बाळंतिणीची दवाखान्यात ओटीच्या साहित्याने ओटी भरावी. त्या ओटीच्या साहित्यात बाळासाठी ड्रेस नवा पण धुवून घेतलेला, कारण बाळाची त्वचा नाजूक असते आणि नवीन कपडा हा कडक आणि खूप साऱ्या लोकांनी हाताळलेला असतो. ड्रेस, टोपी, जिवितीची प्रतिमा, काळा धागा, पायात हातात बांधण्यासाठी हे अधिकचं साहित्य आणि त्याचबरोबर ओटीत लसूणही घालावा.
प्रसूतीनंतर बाळंतिणीला पोटात गॅस होण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे गॅस होऊ नये, झालाच तर प्रमाण कमी व्हावे, पोट सुटू नये म्हणून बाळंतिणीने लसणाचे सेवन अधिक करावे. मात्र उन्हाळा असेल तर कमी सेवन करावे. त्यामुळेच लसणाचे महत्त्व म्हणून लसूणही ओटीत घालण्याची प्रथा आहे, तर तोही घालावा. बाळंतिणीच्या ओटीत घातलेला ड्रेस बाळाला घालावा. गळ्यात जिवितीची प्रतिमा बांधावी. हातापायात काळा धागा बांधावा. ही पूजा 12व्या दिवसापर्यंत तशीच ठेवावी. दररोज संध्याकाळी दिवा लावावा. 5व्या दिवशी आणि जमेल तर 12व्या दिवसापर्यंत एक खबरदारी घ्यावी, ती म्हणजे मांजरीला बाळंतिणीच्या खोलीत येऊ देऊ नये. कारण मांजर हे सटवाई देवीचे वाहन मानले जाते. ते बाहेरच असावे असा समज असावा, म्हणून ते आत येऊ देऊ नये. आलेच तर त्याला हकलू अथवा मारू नये. बाळंतिणीने तर नाहीच नाही, ते आपोआप बाहेर कसे जाईल यासाठी प्रयत्न करावा. 12व्या दिवशी बाळंतिणीला नाऊ घालावे. पुरणाचा स्वयंपाक करावा. बळीरानाची पूजा करावी. हा 12व्या दिवशी केला जाणारा पारंपरिक विधी आहे. यात ताटात अथवा पाटावर देवीचे रूप अथवा प्रतिमा म्हणून तांदूळाने एक उलट आणि एक सुलट बाहुली काढावी. बाजूला रवी ठेवावी. हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहून ओटी भरून नमस्कार करावा. निसर्गचक्र चालते ठेवणाऱ्या सूर्यनारायणाचीही पूजा करावी. नमस्कार करावा. देवीचा, सूर्यनारायणाचा आशीर्वाद घ्यावा आणि 12व्या दिवसापासून दररोज थोडा वेळ सकाळच्या कोवळ्या उन्हात बाळ बाळंतिणीने बसावे. 5व्या दिवशी बाळाच्या हातापायात बांधलेले काळे धागे काढून बळीराना जवळ ठेवावेत आणि बाळाला दुसरे बांधावेत. त्यानंतर 1.25 महिना झाल्यावर आपल्या नात्यातील अथवा परिचितांमधील नवदाम्पत्य स्त्रीच्या त्यांच्याही लवकर असाच आनंदाचा क्षण यावा म्हणून ओटीत घालावा. शेवटी नावं, विधी, पूजा पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी बाळाच्या उज्ज्वल भविष्याच्या ह्या एकाच उद्देशाने हे पूजन सर्वत्र सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून केले जाते एवढे खरे.